Good morning, students. Once again, I welcome you all to the e-learning platform by the Department of Automobile Engineering of BSIET. Today we'll start with the third chapter, that is the transmission, steering, suspension and braking system, and its weightage is around 16 mark. Its weightage is 16 mark. So this is the third unit. So we'll start with the first point, that is the transmission system. So as you learn in the second year, the transmission subject, this is your revision. This all is your revision because all the topics are from the third unit you already learned in the second year in transmission subject. So the first question is what do you mean by transmission? So the transmission is the total system through which drive from the engine to the rear wheel is transmitted. म्हणजे इंजिन कडनं जी पॉवर आहे ती मागेपर्यंत किंवा चाकापर्यंत पाठवण्याची जी सिस्टीम आहे त्याला म्हणतात ट्रान्समिशन सिस्टीम. त्यामध्ये काय काय येते तर क्लच आहे, गिअर बॉक्स आहे, बरोबर आहे. इंजिन आहे, क्लच आहे, गिअर बॉक्स आहे, प्रॉपेलर शाफ्ट आला किंवा व्हील्स आले, डिफरन्शियल व्हील्स आले. आणि टू व्हीलर मध्ये काय आलं, गिअर बॉक्स, इंजिन, क्लच, गिअर बॉक्स, त्यानंतर आउटपुट शाफ्ट, त्यानंतर चेन ड्राईव्ह असेल, बेल्ट ड्राईव्ह असेल, काय असेल ते, त्यानंतर डायरेक्टली रिअर व्हील आला. असं तुमचं सिस्टीम. आपल्याला टू व्हीलर किंवा थ्री व्हीलरच बघायचं. तर लेआउट ऑफ ट्रान्समिशन सिस्टीम इन 2 and 3 व्हीलर व्हेकल. तर इथं बघा, दिस इज द लेआउट ऑफ टू व्हीलर ट्रान्समिशन सिस्टीम. हे पिस्टन जे दिसतंय, दिस इज नथिंग बट द इंजिन. इंजिन कडनं आला क्रँकशाफ्ट मध्ये पॉवर, सॉरी पिस्टन कडनं आला क्रँकशाफ्ट मध्ये पॉवर, क्रँकशाफ्ट कडनं बाहेर गेला फ्लायव्हील व्हील असेल किंवा त्याचं त्यातून गेलं तुमच्या प्रायमरी ड्राईव्ह कडनं क्लच मध्ये गेला. क्लच जेव्हा एंगेज असेल तेव्हा क्लच एंगेज असल्यानंतर तो ट्रान्समिशन मध्ये म्हणजे गिअर बॉक्स मध्ये गेला आणि नेहमी जी पॉवर आहे ती गिअर बॉक्सच्या आउटपुट शाफ्ट मधूनच बाहेर पडते. जी पॉवर आहे ती गिअर बॉक्सच्या आउटपुट शाफ्ट मध्ये, का कारण गिअर बॉक्स ठरवणार आहे ना की किती ड्राईव्ह द्यायचा आहे, कितला रिव्हर्स ड्राईव्ह, फ्रंट ड्राईव्ह काय असेल. तर ते गिअर बॉक्सच्या आउटपुट शाफ्ट मधून ही ड्राईव्ह बाहेर पडला. त्यानंतर ते बेल्ट ड्राईव्ह असेल, फायनल ड्राईव्ह तुमचं डिपेंड आहे. बेल्ट ड्राईव्ह असू शकते किंवा चेन ड्राईव्ह असू शकते. तर चेन ड्राईव्ह मधनं मागच्या स्प्रॉकेट, जर चेन ड्राईव्ह असेल तर हा फ्रंट स्प्रॉकेट आला, रिअर स्प्रॉकेट आला, आणि रिअर स्प्रॉकेटला तुमच्या रिअर व्हील जे आहे, रिअर व्हील ते कनेक्ट असणार. सो दिस इज द पॉवर ट्रान्समिशन फॉर द टू व्हीलर. कुठून, इंजिन मधनं क्लच, क्लच मधनं ट्रान्समिशन, ट्रान्समिशन मधनं आउटपुट शाफ्ट मधनं जो ड्राईव्ह असेल, बेल्ट ड्राईव्ह किंवा चेन ड्राईव्ह, त्यातून रिअर व्हील, आणि रिअर व्हील कडनं तुमच्या रोडवर जातो. सो दिस इज द लेआउट ऑफ ट्रान्समिशन सिस्टीम इन टू व्हीलर व्हेकल. तसंच तुमचा थ्री व्हीलर असेल, थ्री व्हीलरला फक्त काय दोन साईड एक्स्ट्रा चाक आहे. इंजिन कडनं क्रँकशाफ्ट, म्हणजे क्रँकशाफ्ट आला इंजिन मधला पार्ट, त्यानंतर क्लच मधून तुमचा ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये जाते. ट्रान्समिशन सिस्टीम मधनं तुमच्या फायनल ड्राईव्ह जो असेल म्हणजे बाहेरचा तुमचा आउटपुट शाफ्ट, त्या आउटपुट शाफ्ट मधनं बाहेर तुमच्या चेन असेल, बेल्ट असेल, ह्या थ्रू तुमच्या रिअर व्हीलला पाठवलं जातं. इथं थ्री व्हीलर असल्यामुळे डिफरन्शियल बॉक्स दिलेला आहे, त्यातून डिफरन्शियल बॉक्स आणि तुमच्या रिस्पेक्टिव्ह व्हीलला पाठवलं जातं. सो दिस इज द लेआउट ऑफ ट्रान्समिशन इन ऑटो रिक्षा, म्हणजे थ्री व्हीलर मधलं हे लेआउट आहे. तर लेआउट सिंपल आहे, बऱ्यापैकी सेम काढायचं आहे. फक्त टू व्हीलरला फक्त सिंगल व्हील द्यायचा आहे आणि थ्री व्हीलरला तुम्हाला इथं दोन व्हील आणि प्लस डिफरन्शियल बॉक्स तुम्हाला इथं दाखवायचा आहे. सो दिस इज द लेआउट ऑफ ट्रान्समिशन सिस्टीम इन 2 and 3 व्हीलर. नेक्स्ट पॉइंट इज केबल ऍक्च्युएटेड वेट मल्टी डिस्क क्लच. आता केबल थ्रू कसा पॉवर ट्रान्समिट होतोय, क्लच एंगेज, जेव्हा तुम्ही क्लच प्रेस केलेलं नसतंय, क्लच लिव्हर किंवा क्लच पेडल प्रेस केलेलं नसतंय, तेव्हा आपला जो आहे क्लच नेहमी एंगेज असतोय. आपला क्लच नेहमी एंगेज असतोय, म्हणजे इंजिन कडनं येणारी पॉवर मागं ट्रान्समिट करतच असते ते कंटिन्यू, बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही हे लिव्हर प्रेस करताय, लिव्हर प्रेस केल्यानंतर केबल ऑपरेटेड आहे, लिव्हर प्रेस केल्यानंतर काय होतंय, हा मागं ओढला जातोय. हा जो पुश रॉड जो आहे तो मागं ओढला जातो, आणि पुश रॉड मागे गेल्यामुळे इथं पिवोट आहे, हा काय करतोय, ह्या क्लच प्लेटला मध्ये प्रेस करतोय, याला मध्ये प्रेस करतोय. मध्ये प्रेस केल्यामुळे हे तुमचे हे जे काय झाले, मुवमेंट जी आहे
हा मध्ये प्रेस केल्यामुळे हे जे प्लेटचा जो कव्हर आहे तो बाहेर आला, त्यामुळे हा तुमचा क्लच डिसएंगेज झाला. तुम्ही वर्किंग बघितलेलं, आपण व्हिडिओ सुद्धा बघणार, त्यामध्ये तुम्हाला कळून जाईल. तर हे नॉर्मल कंडिशन मध्ये एंगेज असतो क्लच. जेव्हा तुम्ही गिअर चेंज करत असता तेव्हा तुम्ही क्लच पेडल प्रेस करताय किंवा क्लच लिव्हर प्रेस करताय. त्यानंतर ही मुवमेंट जेव्हा तुम्ही प्रेस करणार आहे तेव्हा काय होणार आहे, ही वायर बाहेरच्या साईडला ह्या जो पुश रॉड आहे त्याला पुल करणार आहे आणि त्यामुळे हे तुमचं डिसएंगेज झालं. हा खाली प्रेस करतोय, हे जे आतल्या प्लेट्स आहेत त्या लूज झाल्या, पॉवर ट्रान्समिट होणार नाही. सो दिस इज द क्लच डिसएंगेजमेंट. तर तोच आपला पहिला पॉईंट होता, लेआउट ऑफ ट्रान्समिशन सिस्टीम इन 2 व्हीलर 3 व्हीलर आणि केबल ऍक्च्युएटेड वेट मल्टी डिस्क क्लच. आता सेंट्रीफ्युगल क्लच, आता आपल्याला मल्टीप्लेट क्लच सुद्धा बघायचा आहे. तो बघितल्यानंतर तुम्हाला दिस इज आवर मल्टीप्लेट क्लच. मल्टीप्लेट क्लच मध्ये बघा, हे तुमचं क्लच हाऊसिंग आहे. क्लच हाऊसिंग म्हणजे क्लचचं कव्हर आहे, बुश आहे, व्हील क्लच आहे, त्यामुळे याच्या सगळ्यांना जॉईन केलेलं असणार आहे. त्यानंतर जे बाहेर आहेत ते फ्रिक्शन प्लेट्स आहेत, हे जे दिसतात पहिल्या ते फ्रिक्शन प्लेट्स आहेत. त्यानंतर क्लच प्लेट आहेत त्याच्यामधले, म्हणजे 2 फ्रिक्शन प्लेटच्या मध्ये तुमची क्लच प्लेट आहे. त्यानंतर हे काय, जडर स्प्रिंग, जडर वॉशर, हब क्लच, कॉम्प्रेशन स्प्रिंग, त्यानंतर क्लच होल्डर आणि असेंब्ली कॅप आणि कप, हे पूर्ण तुमची असेंब्ली आहे. म्हणजे मल्टीप्लेट क्लच कसा असणार आहे हे यामध्ये दिलेलं आहे. तर मल्टीप्लेट क्लच मध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित कळून जाईल. Multiplate clutches will be several friction discs. Unlike dry friction clutches used in most cars with manual transmissions, where only one friction disc with 2 friction surfaces is used to transmit power from the engine to the transmission. A multiplate clutch is composed of a series of friction discs that are connected to a shaft. The friction discs have friction surfaces to increase the coefficient of friction. Usually, friction surfaces are made of carbon fiber, sintered bronze, or graphite. Steel discs can be found between the friction discs. म्हणजे काय, तर ह्या मागे जे दिसतंय हे जे आहेत हे फ्रिक्शन प्लेट्स आहेत आणि ह्याला एक फ्रिक्शन लाइनिंग बसवलेलं असणार आहे, त्याला म्हणजे फ्रिक्शन सरफेस. हा मधला शाफ्ट आहे आणि त्यावर ते एंगेज झालेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये जे असणार आहेत ते दुसरे स्टील प्लेट्स किंवा प्रेशर प्लेट जरी म्हणलं तरी चालते. Can be found between the friction discs. These steel discs sit interlocked within the basket. जे बाहेरचे केसिंग आहे त्यावर ते लॉक होतात. The set of clutch discs is often referred to as a clutch pack. In the current arrangement, the friction and steel discs are forced together by pressure. That is, a rotation of the friction discs will result in a rotation of the steel discs and vice versa. However, when the discs are no longer engaged by pressure, the friction and steel discs can rotate freely without any impact on. म्हणजे काय, आता result in त्यामध्ये काय, तर हे एंगेज पोझिशन मध्ये, त्यामुळे क्लच प्लेट आणि फ्रिक्शन प्लेट जे आहेत ते एकमेकांबरोबर फिरतात. प्रेशर प्लेट आणि क्लच प्लेट. आणि जेव्हा हे डिसएंगेज होत आहेत, जेव्हा तुम्ही प्रेस करताय क्लच पेडल किंवा क्लच लिव्हर प्रेस करताय तेव्हा काय होणार, क्लच डिसएंगेज होणार आहे. म्हणजे हे प्लेट्स लांब लांब सरकणार आहेत. तेव्हा काय होणार आहे, तर ह्या प्लेट्स मधला कॉन्टॅक्ट निघून गेला. त्यामुळे काय झालं की फक्त ह्या फ्रिक्शन प्लेट फिरतायत, ज्या मेटल प्लेट आहेत तशा. When the discs are no longer engaged by pressure, the friction and steel discs can rotate freely without any impact on each other. Usually, the discs are engaged by pressure through a set of 4 coil springs. These apply pressure on a pressure plate that consequently applies pressure to the clutch pack. Applying pressure to the pressure plate and the coil springs from the other side will release the pressure on the clutch pack. This is usually done by a push rod. This push rod may be connected to a clutch lever that the rider of. Consequently, power is to disconnect the transmission from the engine. Consequently, power is transmitted from engine to transmission when the discs are pressed together, and it is not transmitted
when they are separated from one another. तुमचं हे फिरत असणार, जेव्हा तुम्ही डिसएंगेज करताय, प्रेस करताय, तेव्हा फक्त आतले पार्ट फिरतात. सो दिस इज द मल्टीप्लेट क्लच. एक पीपीटी मध्ये पण सुद्धा आपण बघू. अ क्लच इज अ मशीन मेंबर यूज टू कनेक्ट द ड्रायव्हिंग शाफ्ट टू द ड्रायव्हिंग शाफ्ट. म्हणजे इंजिन कडनं, इन शॉर्ट काय, इंजिन कडनं तुम्हाला गिअर बॉक्स आणि पुढे ट्रान्समिशन पॉवर ट्रान्समिट करायचं काम हे क्लच करते. बरोबर आहे. इंजिन इज अ मीडियम बिटवीन द इंजिन इज अ मीडियम बिटवीन द इंजिन अँड गिअर बॉक्स. इंजिन अँड गिअर बॉक्स. So that the driven shaft may be started or stopped at will without stopping the driving shaft. तर क्लचचं फंक्शन काय आलं? द क्लचचा आता प्रिन्सिपल काय आहे? द क्लच इज वर्किंग ऑन द प्रिन्सिपल ऑफ फ्रिक्शन. का फ्रिक्शन? का तर जेव्हा क्लच प्लेट आणि स्टील प्लेट जेव्हा काही प्रेशर प्लेट असतील त्या एकमेकांना जेव्हा चिकटणार त्यामध्ये फ्रिक्शन होणार आहे आणि ते जर फ्रिक्शन झालं तरच तुमची पॉवर पुढे ट्रान्समिट होणार, नाही तर होणार नाहीये. सो इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ फ्रिक्शन. इन ऑटोमोबाइल्स where vehicle can be stopped for a while or to change the gear, the requirement is that the driven shaft should stop but the engine should run neutrally under no load condition. म्हणजे जेव्हा तुम्ही क्लच दाबणार आहे गिअर चेंज करण्यासाठी त्या केसमध्ये तुमचं इंजिन हे रन झालंच पाहिजे. इंजिन थांबून चालणार नाही आहे. इंजिन शुड बी रन ऍट नो लोड कंडिशन. त्यावर कुठला लोड नसणार आहे, क्लचचा लोड नसणार आहे, पण ते रन झालंच पाहिजे. दिस इज अचीव्ड बाय युझिंग क्लच माउंटेड बिटवीन इंजिन शाफ्ट अँड द गिअर बॉक्स शाफ्ट अँड विच इज ऑपरेटेड बाय द लिव्हर. हे कसं तुम्हाला शक्य आहे? तर क्लच वापरल्यामुळे तुम्हाला हे शक्य आहे. आता मल्टीप्लेट क्लच बघायचं आहे. तर मल्टीप्लेट क्लच इज used when large torque to be transmitted, for example motor cars and machine tools. अजून कुठे कुठे वापरलं जातं मल्टीप्लेट क्लच? तर टू व्हीलर मध्ये सुद्धा वापरलं जातं. मल्टीप्लेट क्लच इज यूज टू when compact construction is required, that is the scooters and motorcycle. जनरली मोटरसायकल मध्ये जास्त आता यूज केलं जाते. हे तुमचा ड्रिव्हन शाफ्ट आहे, ड्रायव्हिंग शाफ्ट आहे, त्यानंतर प्लेट्स दिलेल्या आहेत. एक क्लच प्लेट आहे आणि एक तुमची प्रेशर प्लेट आहे आणि ती स्प्रिंग आहे. ठीक आहे. स्नॅप रिंग वरचं प्रेशर प्लेट, त्यानंतर ह्या तुमच्या फ्रिक्शन प्लेट आहेत, ह्या तुमच्या क्लच प्लेट आहेत, त्यानंतर स्नॅप रिंग्स आहेत आणि हे मागे स्प्रिंग वगैरे सगळं कनेक्शन दिलेलं आहे. ठीक आहे. आता हे झालं तुमचं मल्टीप्लेट क्लच. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे सेंट्रीफ्युगल क्लच. तर सेंट्रीफ्युगल क्लच कुठे वापरला जातोय? तर सेंट्रीफ्युगल क्लच हा जनरली ऑटोमॅटिक क्लच म्हणला तरी चालतंय. इट इज ऑटोमॅटिक आणि इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स. ठीक आहे. जसं जसं हा रोटेट होईल, रोटेट झाल्यानंतर हे सेंट्रीफ्युगल फोर्समुळं हे जे वेट्स आहेत ते वेट्स बाहेर ढकलले जातात आणि बाहेर ढकलले झाल्यानंतर त्यानंतर ते एंगेज होतात. तर ते कसं होतं त्याचा आपण एक व्हिडिओ बघूया. का मतलब है कि जब इंजन की स्पीड एक स्पेसिफिक आरपीएम पर पहुंचेगी तब ये क्लच सेंट्रीफ्यूगल फोर्स के कारण कनेक्ट हो जाएगा और पावर ट्रांसमिट करना शुरू कर देगा. अगर इंजन की स्पीड उससे लोअर जाती है तो क्लच ऑटोमेटिकली डिसएंगेज होकर पावर ट्रांसमिट करना बंद कर देगा. सेंट्रीफ्यूगल क्लच नॉर्मली गियरलेस व्हीकल्स में यूज होता है जैसे कि मोपेड्स और स्कूटर. दूसरे इक्विपमेंट्स में आते हैं गो-कार्ट, मिनी बाइक्स, चेनसो और कुछ छोटी बोट्स. सेंट्रीफ्यूगल क्लच में एक होता है ड्राइविंग मेंबर और एक होता है ड्रिवन मेंबर. यहाँ पर ड्राइविंग मेंबर में एक मेटल का स्पाइडर या फिर गाइड होता है जिसमें स्प्रिंग और ब्रेक शू लगाए जाते हैं. ये स्पाइडर कहीं अलग अलग कॉन्फ़िगरेशन में भी आते हैं, जबकि ड्रिवन मेंबर के अंदरूनी हिस्से पर एक फ्रिक्शन लाइनिंग लगी होती है. अब इन दोनों मेंबर को एक दूसरे के साथ बियरिंग से माउंट कर दिया जाता है. यहाँ पर जो ड्राइविंग मेंबर है वो इंजन के क्रैंकशाफ्ट के साथ, जबकि ड्रिवन मेंबर ट्रांसमिशन के साथ जुड़ा हुआ होता है.
सेंट्रीफ्यूगल क्लच काफी स्ट्रेट फॉरवर्ड प्रिंसिपल के ऊपर काम करता है, जिसमें ड्राइवर मेंबर को इंजन घुमाता है। जैसे ही इंजन की स्पीड बढ़ेगी वैसे ही स्पाइडर में लगे ब्रेक शू पर सेंट्रीफ्यूगल फोर्स जनरेट होगा और वो शू एक्सपांड होके ड्रिवन मेंबर की फ्रिक्शन लाइनिंग के साथ अटैच हो जाएंगे, जिसके कारण इंजन का पावर ट्रांसमिट होना शुरू होगा और क्लच पावर ट्रांसमिट करेगा। जैसे ही म्हणजे कशावर डिपेंड आहे तर इंजिनच्या स्पीडवर डिपेंड आहे। आता बघा तुम्ही तुमच्या रेग्युलर गाड्यांमध्ये काय आहे तर नुसतं स्टार्ट मारताय, बटन स्टार्ट केल्यानंतर सुरुवातीला इंजिन चालू होत आहे पण तुमची गाडी पुढे जाते का नाही। जसं जसं तुम्ही लिव्हर वाढवणार आहे तसं काय होणार आहे, इंजिनचं स्पीड वाढणार आहे आणि इंजिनचं स्पीड जसं जसं वाढेल तसं वाढल्यामुळे काय होणार आहे, हे वेट्स जे आहेत हे वेट्स काय होणार आहेत, बाहेर ढकलले जाणार आहेत सेंट्रीफ्युगल फोर्समुळे। आणि जसे जसे वेट्स बाहेर ढकलले जातील आणि जेव्हा हे फ्रिक्शन लाइनिंग एकमेकांना कॉन्टॅक्ट मध्ये येणार आहेत तेव्हा काय होणार आहे तर हे आउटर ड्रम जो आहे किंवा ड्रिव्हन मेंबर जो आहे तो सुद्धा फिरायला लागतो आणि हा कशाला कनेक्ट आहे, तुमच्या चाकाने कनेक्ट आहे। हा कशाने तुमच्या चाकाने कनेक्ट असणार, त्यामुळे तुमची जी व्हेकल आहे ती सुद्धा फिरायला लागते। सो दिस इज द सेंट्रीफ्युगल क्लच, इट वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स। ठीक आहे, हे जनरली नॉन गिअर्ड जे व्हेकल्स आहेत त्यामध्ये हे टाईपचं वापरलं जातं, ह्या टाईपचा गिअर बॉक्स ह्या टाईपचा क्लच जे आहे तो वापरलं जातं। इनकी स्पीड बढ़ेगी वैसे शू एक्सपांड होंगे और क्लच एंगेज हो जाएगा। यहाँ पर क्लच इनपुट स्पीड के ऊपर काम करेगा, यानी ये फुली ऑटोमेटिक क्लच है और इसको ऑपरेट करने के लिए कोई लीवर की जरूरत नहीं होती। यहाँ पर एंगेजमेंट की स्पीड कम या ज्यादा करने के लिए स्प्रिंग में बदलाव किए जाते हैं, यानी कि अगर स्प्रिंग को आप ज्यादा स्टिफ रखते हैं या फिर हार्ड रखते हैं तो शू ज्यादा स्पीड के ऊपर एंगेज होंगे और उसके उल्टा अगर आप स्प्रिंग को सॉफ्ट कर देते हैं तो कम स्पीड के ऊपर क्लच एंगेज हो जाएगा। एडवांटेज की बात करें तो कंस्ट्रक्शन जो है वो काफी सिंपल होता है और उसके कारण मेंटेनेंस भी काफी कम आता है। ये क्लच काफी सस्ता प्रोड्यूस हो जाता है, जिसके कारण इसे गाड़ी में इजीली फिट कर सकते हैं और उसकी प्राइस भी नहीं बढ़ती। ऑटोमेटिक क्लच होने के कारण कोई भी ऑपरेटिंग मैकेनिज्म यूज नहीं करना पड़ता है। अगर लिमिटेशन की बात करें तो स्लिपिंग काफी ज्यादा होता है, जिसके कारण पावर डिलीवरी के टाइम पावर लॉस काफी हाई हो जाता है। सेंट्रीफ्यूगल फोर्स होने के कारण काफी ज्यादा पावर ट्रांसमिट कैपेसिटी भी नहीं मिल पाती और स्लीपेज होने के कारण हीटिंग का इश्यू भी काफी ज्यादा आता है। तो आज के लिए बस इतना। सो दिस इज नथिंग बट द सेंट्रीफ्युगल क्लच। कळलं? तर हे होतं आपलं सेंट्रीफ्युगल क्लच। आता आपण बघितलं लेआउट टू व्हीलर आणि थ्री व्हीलरचं, त्यानंतर केबल ऍक्च्युएटेड वेट मल्टी। आता ह्याला वेट मल्टी डिस्क का म्हणलेला आहे तर हा काही प्रमाणामध्ये ऑइल यामध्ये असतं किंवा ऑइल मध्ये डीप असतं, डीप म्हणू शकत नाही पण ह्या क्लच मध्ये ऑइल असतं। हे ऑइल कशासाठी असतं तर यामध्ये मल्टीप्लेट क्लच मध्ये दोन टाईप येतात, एक वेट मल्टीप्लेट आणि एक ड्राय मल्टीप्लेट। तर वेट मल्टीप्लेटचा ऍडव्हान्टेज काय आहे तर यामधलं फ्रिक्शन जे आहे ते कमीत कमी असणार आहे। वेट मल्टीप्लेटचं ऍडव्हान्टेज काय, यामध्ये जे होणारं फ्रिक्शन आहे किंवा वेअर अँड टेअर आहे किंवा पार्ट्स जे खराब होणार आहेत त्याचं पर्सेंटेज कमी आहे, नॉइज कमी आहे, स्मूथ ऑपरेशन ह्याचं जास्त आहे ऍज कम्पेअर्ड टू द ड्राय मल्टीप्लेट क्लच। लक्षात ठेवा वेट म्हणजे काय, यामध्ये ऑइलचं पर्सेंटेज थोडं असतं, ऑइल असते त्यामध्ये, जेणेकरून ऑपरेशन स्मूथ व्हावं। सेंट्रीफ्युगल फोर्स क्लच वर्क्स ऑन द सेंट्रीफ्युगल फोर्स आणि मल्टी डिस्क क्लच और मल्टीप्लेट क्लच इज वर्क्स ऑन अ प्रिन्सिपल ऑफ फ्रिक्शन। Next one is the types of drive, that is the chain drive, belt drive with variator mechanism and gear drive. तर आपण बघतोय आता this is nothing but the chain drive. The chain drive primary drive uses a chain and two sprocket to transmit the power from the crankshaft to the क्लच सिस्टीम। म्हणजे क्लच कडनं जो येणारी पॉवर आहे, क्लच कडनं येणारी जी पॉवर आहे ती पुढच्या सिस्टीमला आपल्याला पाठवायची आहे। ही चेन ड्राईव्ह आपण वापरणार आहे। म्हणजे इथून क्लच पण गिअर बॉक्स मध्ये आलं आणि गिअर बॉक्सच्या आउटपुट शाफ्ट मधनं रिअर व्हील पर्यंत पाठवण्याचं काम जे आहे चेन ड्राईव्ह कडनं केलं जातं। The sprockets are the teeth outside of the wheel that engages the link
ऑफ द चेन. ह्याला आउटसाइड स्प्रॉकेट्स असतात, जे स्प्रॉकेट्स आहेत ते दिसत आहेत टीट्स आहेत, आणि या टीट्स मध्ये चेन बसली जाते, प्रॉपरली बसली जाते. आणि इंजिनच्या किंवा इंजिन मधनं आली ड्राईव्ह तुमच्या ट्रान्समिशन मध्ये, ट्रान्समिशनच्या आउटपुट शाफ्ट मधनं तिथे एक स्प्रॉकेट असेल, त्या स्प्रॉकेट मधनं हे चेन कनेक्ट केलेले असणार रिअर व्हीलला, आणि ड्राईव्ह जो आहे तो ट्रान्समिट होणार आहे. विथ द चेन ड्राईव्ह ड्रिव्हन प्रायमरी पुली, बोथ द स्प्रॉकेट टर्न्स in the same direction and uses either roller chain. यामध्ये ही चेन असणार आहे. The chain drive system uses the three crucial components, दोन स्प्रॉकेट, एक स्मॉल आणि एक लार्ज. सायकल बघताय तुम्ही, सायकल मध्ये एक पुढचा मोठा आहे, मागचा लहान आहे, डिपेंड्स ऑन दॅट. अँड द चेन युजली ओ रिंग और एक्स रिंग wrapped around it, जे ह्या आहेत त्या. ठीक आहे. सिंपल पुट when the transmission spins the smaller sprocket, it transmits the power via chain to the large sprocket and while your bike start moving. म्हणजे इथं जे आहे, इथं सुरुवातीला स्मॉल स्प्रॉकेट आहे, स्मॉल स्प्रॉकेट कडनं मोठ्या स्प्रॉकेट कडे लार्ज स्प्रॉकेट मध्ये ट्रान्समिट केलं जातं, आणि ह्या तुमच्या व्हीलला कनेक्ट आहे, आणि त्यातनं तुमच्या इंजिन मध्ये पॉवर ट्रान्समिट केली जाते. The chain drive is cheap to manufacture, easy to replace and has compact form factor compared to the other driven system. It also highly efficient and only eats around 3 to 4% of the power transferred from the engine. काय आहे? इझी टू मेंटेनन्स आहे, बसवायला सोपी आहे, आणि फक्त 3 ते 4% पॉवर ही फक्त खाते, जे किंवा लॉस होते तर म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. दिस इज द चेन ड्राईव्ह. नेक्स्ट आहे बेल्ट ड्राईव्ह. बेल्ट ड्राईव्ह The belt drive is usually seen on the most cruisers, scooters, and a couple of old sports bikes like Bull 1125R and the BMW F800S. They use 2 pulleys of the belt made out of cogged rubber and functions more or less like a chain drive. ठीक आहे. म्हणजे आधीच्या काळामध्ये किंवा आता जरी बघितलं तर स्पोर्ट्स बाईक मध्ये, ठराविक स्पोर्ट्स बाईक मध्ये हे बेल्ट ड्राईव्ह वापरला जातोय. बेल्ट ड्राईव्ह वापरला जातोय. ह्याचा एक चेन ड्राईव्हचा एक पीपीटी दिसते. इज अ वे ट्रान्समिटिंग मेकॅनिकल पॉवर फ्रॉम द वन प्लेस टू द अनदर. डिपेंड कुठल्याही ठिकाणी आपण जनरली आपण ऑटोमोबाईलचं आपले ऍप्लिकेशन घेतोय, या वेगवेगळ्या टाईपच्या चेन्स आहेत. हे असे चेन ड्राईव्ह, एक स्मॉलर स्प्रॉकेट आणि एक बिगर स्प्रॉकेट. तर जो आपला हा पॉइंट आहे बेल्ट ड्राईव्ह विथ व्हेरिएटर मेकॅनिझम. तर व्हेरिएटर मेकॅनिझम जे आहे, तर व्हेरिएटर इज अ एलिमेंट ऑफ द कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन. सीव्हीटी जे आहे, कंटिन्युअस व्हेरिएबल ट्रान्समिशन, त्याचा एक पार्ट आहे. कॉमनली यूज ऑन मोपेड्स. तर कुठले कुठले आपले वेस्पा वगैरे जे होंडाचे मोपेड्स आहेत, म्हणजे नॉन गेअर्ड व्हेकल्स, त्यामध्ये सीव्हीटी किंवा व्हेरिएटर मेकॅनिझम वापरलं जातं. तर यामध्ये काय, व्हेरिओमॅटिक ट्रान्समिशन uses centrifugal weights to decrease the engine gear ratio as engine speed increases. इंजिन स्पीड वाढलं तसं गिअर रेशो डिक्रीज करायचा. गिअर रेशो डिक्रीज झाल्यामुळे काय होणार आहे, व्हीलचं स्पीड सुद्धा वाढणार आहे. This allows the variator to keep the engine within its optimal efficiency while gaining ground speed and trading speed for hill climbing. आता इथं बघा 2 ऑप्शन दिलेत. एक मिनी पोझिशन, स्टार्टिंग कंडिशनला काय असणार आहे, हे फ्रंट साइड आहे आणि ही रिअर साइड आहे, जिथून तुमच्या व्हील्सना ट्रान्समिशन पॉवर जाणार आहे. तर इंजिन कडनं आलेलं आहे आणि हे क्लच व्हेरिएटर आहे. तर जेव्हा इंजिन कडनं पॉवर ट्रान्समिट होते सुरुवातीला, आता रेशो बघा, इकडून तुमची इकडे पॉवर जास्त आहे. हा इथला जो रेशो आहे किंवा तुमचा डायमीटर दिसतोय तुम्हाला इथं, तो काय आहे, इथं छोटा आहे आणि इकडे जास्त आहे. त्यामुळे इकडे जी पॉवर ट्रान्समिट होणार आहे ती कमी होणार आहे ऍज कम्पेअर्ड टू इथं. जरी तो जास्त फास्ट फिरत असेल तर इकडे जे आहे त्याला स्पीड काय मिळणार आहे, कमीच मिळणार आहे ऍज कम्पेअर्ड टू धिस. ह्याचा रोटेशनल स्पीड काय असणार आहे, तुमचा कमीच असणार आहे. पण जेव्हा गिअर रेशो चेंज होणार आहे किंवा ह्याचा रेशो चेंज होणार आहे, व्हेरिओ ड्राईव्ह जो आहे तो तुमचा इथं वर्क होणार आहे, त्यावेळी काय होणार आहे, तर ह्या पुलीज असणार आहेत, व्ही पुलीज असणार आहेत. ह्या व्ही पुलीज जेव्हा ह्या पुलीज आतमध्ये येणार आहेत, हे दिसतंय, ह्या पुली जेव्हा आतमध्ये येणार आहेत, ह्या पुली आतमध्ये आल्यामुळे हा काय झाला, बेल्ट काय झाला, वर गेला.
बेल्ट काय झाला वर गेला आणि त्यामुळे काय झालंय इकडचं जे आहेत पोलीस या पोलीस बाहेर गेल्या, या सेकंडरी पोलीस काय झाल्या बाहेर गेल्या, त्यामुळे इकडचा रेडियस काय झाला डिक्रीज झाला आणि इकडचा रेडियस काय झाला वाढला. त्यामुळे इकडनं जर तुमचा आउटपुट असेल व्हीलला तर तुम्हाला जास्तीत जास्त हे जेव्हा कमी हे जास्त हे एक सिंगल रोटेशन असेल ना हे 2 फिरत असेल तेवढं तुम्हाला स्पीड काय मिळणार आहे जास्त मिळणार आहे. कळतंय ना. जेव्हा समजा हे 2 रोटेशन झाल्यानंतर ह्याचा एक रोटेशन होत असेल कारण ह्याचा रेडियस कमी आहे आणि ह्याचा रेडियस जास्त आहे, समजा ह्याचे 2 रोटेशनला ह्याचा एकच रोटेशन होतोय म्हणजे आणि हे तुमचं व्हीलचं आउटपुट आहे तरी तर तुम्हाला काय मिळणार आहे स्पीड कमीच मिळणार आहे. इंजिन जरी मोठ्यानं फास्ट फिरायला लागले तरी स्पीड कमी पडणार आहे. तर हे व्हेरिओ ड्राईव्ह कसा वापरत होतो जेव्हा इंजिनचं स्पीड वाढणार आहे, इथे इंजिन कनेक्ट आहे, इंजिनचं स्पीड वाढणार आहे, इंजिनचं स्पीड वाढल्यामुळे काय होतंय तर ह्या पोलीस काय करतात आत येतात, इकडच्या ज्या पोलीस आहेत त्या पोलीस काय येतात आतमध्ये येतात. पोलीस आतमध्ये आल्यामुळं ह्या जो बेल्ट आहे तो ह्या व्ही पुलीवर काय होतं वर येतोय आणि जे व्हीलचे ज्या पोलीस आहेत त्या पोलीस बाहेर ढकलले जातात, व्हीलच्या पोलीस आहेत त्या बाहेर ढकलले जातात ज्यामुळे इकडचा ज्या व्ही बेल्ट आहे तो आतमध्ये जातो. त्यामुळे इथला जो रेडियस आहे हा रेडियस कमी झाला आणि इथला रेडियस काय झाला वाढला. त्यामुळे समजा हा एक रोटेशन करतोय तर ह्याचे रोटेशन काय होणार आहेत 2 होणार आहेत. त्यामुळे मॅक्सिमम स्पीडनं तुमचं इंजिन रन व्हायला सुरू होतं. So this is the belt driven variator mechanism. So in today's lecture we studied the layout of 2-wheeler and 3-wheeler transmission, cable actuated weight, multi-disc clutch. weight का तर वेटचे ऍडव्हान्टेजेस काय तर लेस तुमचं करोजन वगैरे जे आहे किंवा विअर अँड टिअर पार्ट्स आहे ते कमी आहे, स्मूथ ऑपरेशन आहे. मल्टी डिस्क क्लच बघितलं इट वर्क्स ऑन अ प्रिन्सिपल ऑफ फ्रिक्शन, त्यामध्ये फ्रिक्शन प्लेट असतात, क्लच प्लेट असतात. त्यानंतर सेंट्रिफ्युगल क्लच वर्क्स ऑन अ सेंट्रिफ्युगल फोर्स, हे मोपेड्स मध्ये नॉन गिअर्ड व्हेकल मध्ये वापरलं जातं. त्यानंतर चेन ड्राईव्ह बघितली, बेल्ट ड्राईव्ह विथ व्हेरिएटर मेकॅनिझम बघितला. जेवढा गिअर रेशो कमी असेल तेवढं तुमचं काय असणार आहे स्पीड जास्त मिळणार आहे. जसं इथं सांगितलं होतं की वेट्स डिक्रीजेस द इंजिन गिअर रेशो ऍज द स्पीड इन्क्रीजेस. इंजिन स्पीड जसं वाढेल तसं गिअर रेशो कमी होतोय आणि जेणेकरून तुम्हाला स्पीड चांगलं मिळते. So this is it for the today's lecture. In next lecture we will see the gear drive, gearbox, working of constant mesh gearbox and gear shifting mechanism, hand and foot operated shifting mechanism we will see in the next lecture. Thank you.